लक्ष द्या, त्रिकोण काढत असताना त्रिकोणाचे आपण काही प्रकार पाहिले, त्यामध्ये साधा त्रिकोण पाहिला आपण। आता तुम्हाला विचारलं या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती, तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिले याला क्रमांक द्यायचे असतात, ठीक आहे, आणि या क्रमांकाची बेरीज करायची। 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती 10 बरोबर आहे। म्हणजे असे क्रमांक द्यायचे आणि क्रमांकाची बेरीज करायची, तेव्हा उत्तर 10 त्रिकोण असेल। याचं आपण शॉर्टकट सूत्र पाहिलं होतं, नैसर्गिक संख्येच्या बेरजेचं सूत्र म्हणजे काय पाहिलं होतं आपण, n कंसात n अधिक 1 कंस बंद भागिला 2, म्हणजे शेवटचा अंक कोणता आहे 4, 4 गुणिला 5 छेदात 2, बे 1 बे 2 4 आणि 5 2 10। या आकृतीचा आपण अशा पद्धतीने उत्तर काढू शकतो, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण सेकंड वाली दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार असा पाहिला होता, अंतर्गत त्रिकोणाचा प्रकार पाहिला होता। जसं आपण असे क्रमांक मांडले तर इथे आपण कसे म्हणणार 1 2 3। नेहमी असा जर त्रिकोण आला असेल तर या भागामध्ये म्हणजे याच्यामध्ये इंटरनल असे 2 त्रिकोण असतात, मग एक त्रिकोण वेगळा मोजायचा। जर तुम्हाला असा त्रिकोण असता, हा वेगळा आहे की नाही 100% वेगळा आहे, आणि हा वेगळा आहे, फक्त एक त्रिकोण कॉमन आहे, तो कोणता ABC, हा पूर्ण त्रिकोण काय कॉमन आहे, म्हणून पहा इथं 3 लिहिलं तर एक डबल लिहायचं नाही, परत इथून 2 पासून सुरू करायची, 2 3 4 1 2 3 3 3 6 पहा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती बेरीज होती 6 आणि 4 10 आणि 3 किती 13। पहा हे 3 आणि 3 6 6 आणि 2 किती 6 आणि 2 8 8 आणि 3 11 4 15। याच्यात किती उत्तर आलं 15। आता बघा पोरांनो, आता हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे, वेगळा आहे, कारण की हा त्रिकोण होईल का, हा असा त्रिकोण कधीच होत नाही, तो चौकोन आहे, म्हणून पहा हा एक आणि हा एक, असे याच्यात किती त्रिकोण आहे 2 त्रिकोण आहे बरोबर। पहा याच्याच धर्तीवर हा त्रिकोण दिलेला आहे आपण, म्हणजे याचा अर्थ असा की या रेषेच्या इकडला त्रिकोण वेगळा आहे आणि या रेषेच्या इकडला त्रिकोण वेगळा आहे। मग बघा हा किती आहे 1 2 2, हे किती झाले 2 5, म्हणजे उत्तर किती आलं 6, कारण की हा फक्त एकच आहे, या त्रिकोणासोबत या रेषेच्या अलीकडे कोणताच त्रिकोण तयार होत नाही, आलं लक्षात। मग आता बघा, आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, पहा आता हा जो त्रिकोण आहे बरोबर, आता समजा उदाहरणार्थ आपण हा त्रिकोण मिटून टाकू, मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी, ठीक आहे। पहा आता मला सांगा बरं याच्यामध्ये किती त्रिकोण आहे, एक आहे बरोबर। मी एक रेष ओढली, त्रिकोण खाली तयार झाला का त्रिकोण वरी तयार झाला, वर तयार झाला, मग मोठा एक आणि वर तयार झालेला किती 2 बरोबर, किती झाले 2। हे त्रिकोण तर होऊ शकत नाही, हे त्रिकोण होईल का नाही। मग आता बघा लक्ष द्या, आता समजा मी एक अशी रेष ओढली बरोबर, आता तुम्हाला काउंट माहिती आहे 1 2 3, मग मी याला अशी रेष ओढली तर खाली झाले का वर झाले, म्हणजे पहिले ऑलरेडी ही रेष ओढायच्या आधी किती होते 3, मग ही रेष ओढल्यावर परत किती झाले 3, म्हणजे 3 आणि 3 6 झाले। पहा 1 2 बरोबर किती 3, 1 2 बरोबर किती 3, असं करता येते। मग आता बघा समजा उदाहरणार्थ तुम्हाला असं जरासं मोठं दिलं बरोबर, असं मोठं दिलं बरोबर, मग तुम्ही काय करायचं अशा परिस्थितीत 1 2 3 1 2 3 3 आणि 3 6 1 6 2 आणि 6 3 डायरेक्ट मोजायचं, 6 6 7 12 6 3 18, हे त्रिकोण किती आहे 18। किंवा याचं सूत्र आहे बघा n कंसात n अधिक 1 भागिला 2 गुणिला b, है की नाही, याचं काय b। आता बघा मग मला सांगा याच्यामध्ये n म्हणजे कोणते त्रिकोण आडवे, n म्हणजे उभे त्रिकोण 1 2 3, 3 गुणिला 4 छेदात 2, b म्हणजे आडवे 1 2 3, है की नाही, हे 3 बे 1 बे 2 4 3 2 6 आणि 6 3 18, असं मी उत्तर येते। हे सूत्र वापरायचं असं तर n म्हणजे काय रे, हे उभे त्रिकोण 1 2 3, आणि b म्हणजे काय 1 2 3, हे झाले आडवे त्रिकोण बरोबर। म्हणून
शॉर्टकट पद्धतीने तुम्ही असं पण उत्तर काढू शकता. मी तुम्हाला याचे प्रश्न देणारच आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला हे विचारलं बरोबर काय नाही करायचं 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे. याची काय करायची शेवटचा अंकाची दुप्पट करायची. शेवटचा अंक गुणिला 2 बरोबर एकूण त्रिकोण बरोबर किती रे एकूण त्रिकोण बरोबर आहे. मग शेवटचा अंक कोणता आहे 8 8 दोन्ही 16 8 दोन्ही 16 अशा पद्धतीने उत्तर येते. आता तुम्हाला मी देणार आहे तुम्ही काढायचं. ठीक आहे पहा तुमच्यासाठी आहे हा सगळे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या आणि याची उत्तरं काढा. ठीक आहे. ही तुम्हाला सोडवायची प्रश्न हे तुम्हाला सोडवायची. तरी सुद्धा आता बघा हे तुम्हाला सोडवायचे ना. एक प्रश्न अजून याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बघा. आता बघा याच्यात किती त्रिकोण आहेत थोडंसं थांबा हे नंतर सोडवा तुम्ही. एक अजून प्रकार आहे तो ऍडिशनल करतो याच्यामध्ये. बघा याच्यात किती त्रिकोण आहेत तुम्हाला माहिती 1 2 3 4 4 ची दुप्पट किती 8 परत 1 2 3 4 4 ची दुप्पट किती 8 बरोबर आहे. मग 8 आणि 8 किती 16. पण तसं नसते. या एका रेषेला 2 तयार होतात. अशी एक रेष असली की किती तयार होतात 2. कोणते 2 पहा हा 1 आणि हा 2 म्हणून 16 आणि 2 किती 18. समजा उदाहरणार्थ तुम्हाला असा प्रश्न दिला पहा 1 2 3 आणि असे त्रिकोण विचारले तर तुम्ही काय करायचं 1 2 3 4 4 1 4 4 दुप्पट 8 इथं पण 8 इथं पण 8 1 8 दोन्ही 8 त्रिक 8 चौक एका रेषेला किती रे 2 म्हणून 2 1 2 दोन्ही 2 त्रिक किती मग 32 आणि 6 38. याचं उत्तर किती आलं 38. म्हणून परत याच्यामध्ये अजून एक प्रश्न ऍडिशन करतो तुम्हाला. प्रयत्न करा ऍक्च्युअली याचं उत्तर काय आहे ते मला तुम्ही सांगायचं. लक्षात आलं. तर हे तुम्हाला दिलेली प्रश्न आहेत मी ही सोडवायची. 1